आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू शेठ मोडक आहेत. पिंटू शेठ, पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे. आज भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान पार पडतंय आणि आज आपला कॉकटेल, मथुर आणि सर्जा 1001 या मैदानासाठी सज्ज झालेत. काय सांगाल आज प्रथम? चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे यांनी. पब्लिक एवढं आले तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्पर्धा झाली, एवढं पब्लिक आलेलं आहे आणि सगळ्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतलाय. जवळजवळ 1200 बैल मालकांनी सहभाग घेतलाय. चांगली गोष्ट आहे. आज खरं तर चंद्रदादांबद्दल तुम्ही काय सांगाल? एक मोठं भव्य असं बक्षीस ठेवलं पिंटू शेठ, कारण बघताय तुम्ही आता पहिल्यांदा ओपनचं मैदान होतं, परत त्यांनी आदतचं ठेवलं आणि या घडामोडी दरम्यान भरपूर अशा खरेदी विक्री पण झाल्या. याबद्दल काय सांगाल आपण? ह्या मैदानामुळे शेतकऱ्यांना बी चांगले दिवस आले, कारण की जवळजवळ कोटी रुपयाच्या खरेदीच झाल्या आत्ताच्या एवढ्या 15 दिवसामध्ये. 100%. त्यामुळे त्यांनी चांगले नियोजन केलं की आदत दुसऱ्याचं मैदान घेतलं ते. बरं, आज खऱ्या अर्थानं आता तुम्हाला पण गडबड आहे, फक्त आम्हाला सांगा की कॉकटेलचं कसं नियोजन आहे आज? आपली घरचीच गाडी पळणार, राहुलबाईंचं सर्जा 1001 आदतला पळणार आहे आपण कॉकटेल. कसं काय नियोजन झालं? दादांचं आणि तुमचं मत कसं काय झालं एकंदरीत? काय नाही महत्वाचा विषय नाही. दादा म्हणले गाडी पळवायची आहे, हा, तर गाडी पळवली आम्ही, काहीच विषय नाही. आता सर्जाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सर्जाची खासियत तुम्हाला काय वाटते? कारण तुम्ही त्याचा बिनजोडला तर पळ बघितलाय. सर्जा 1000 नाही, बिनजोडला चांगला पळतो. हा. गाडी असेल तर गाडी देत नाही, पळ चांगला आहे, त्या हिशोबाने नियोजन झालेलं आहे. नक्कीच जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी. धन्यवाद पिंटू शेठ. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघू शकता राहुलदादा पाटील यांचा सर्जा 1001 मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झालाय, या मैदानात दाखल झाला मित्रांनो. आणि कॉकटेल 9076, तर त्याच्यासोबत आज सर्जा 1001 मित्रांनो पळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण फॉर्च्युनरच्या मैदानात आहोत आणि आज या मैदानात सर्वांचा लाडका आदत किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं असं पुष्पराज या मैदानात दाखल झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा काय नाव आपलं? अमित माळी, गाव कोणतं? मादळमध्ये. बरं, आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं पुष्पराज कोणासोबत पळणार आहे, तर तो म्हणजे बिनजोडचा बेताज बादशाह मथुर सोबत पुष्पराज पळणार आहे. आज काय वाटतं एकंदरीत? आज आनंद आहे, चांगल्या पहिऱ्यात पळतोय, मोठ्या पहिऱ्यात. पुष्पराजने खूप मैदान मोठी गाजवलेत. होय. दादांचा कसं काय नियोजन झालं दादांबरोबर? पुण्याचे एक मित्र आहेत आमचे, समीर भैया म्हणून, हां, त्यांनी नियोजन केलं होतं. दादांचा पुष्पराज, फोन आलता. हां, पुष्पराजची खासियत काय सांगाल? पुष्पराज चांगला पळतोय. गळ्यात आपल्या चांगल्या बैलाला कुठलाही बैल गाठला तरी आपली गाडी बांधायला लागत नाही, पळतोय चांगला. 100%. आणि मथुरचं पण वैशिष्ट्य आहे की तो आदत 100% पळतो. होय. बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं म्हणून पळतो. पण आता पुष्पराज किती महिन्याचा आहे? काय 16 महिन्याचा. खरेदी कधी केली होती? काय खरेदी 1 तारखेला केली ती, मागच्या 1 महिन्याचा. कितीची खरेदी? 26,01,000. बर, म्हणजे मित्रांनो बघू शकता. पण आज खऱ्या अर्थानं हे मोठं मैदान आहे. काय जरा वाटतं एकंदरीत? फॉर्च्युनरचं मैदान आहे, गुलालात राहावं एवढीच अपेक्षा आहे. अपेक्षा गुलालात राहण्याची आहे. गट किती वाजणार आहे आपला? गट नाही माहिती, सांगितलं नाही दादानी. बरं. नियोजन दादा येणार आहेत थोडक्यात. हो, येणार. मित्रांनो बघू शकता, हाच जो आदत किंग पुष्पराज आहे, जो मथुर सोबत आज पाळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल दादा तुला. आभार. 100% आज गुलाल देईल तुम्हाला हा नंदी तुमचा. धन्यवाद.